वर्धा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी संताप. महिला काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. वर्धा जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ ऑल इंडिया महिला काँग्रेससह नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि जलद तपास करून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव अर्चना भोमले यांच्यासह ऋतुजा मोयर, अर्चना सोमवंशी, संगीता ठवडे, सपना शेंडे, प्राध्यापक नूतन माळवी तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या घटनेचा जलद तपास करून दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी उपस्थितांनी व्यक्त केली. आजपर्यंत आपण पूर्ण देशामध्ये बघत होतो की महिलांवरचे अत्याचार किती वाढलेले आहे, परंतु ती गोष्ट आज आमच्या वर्धा शहरात झालेली आहे. एका 12 वर्षाच्या चिमुकलीवर अशा प्रकारचा अत्याचार झालेला आहे. हे अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक आमच्या वर्धेकरांसाठी गोष्ट आहे. मी एक महिला आणि एक आई म्हणून सांगते की ही जी घटना झाली त्या नराधमाला या सरकारने म्हणजे इथल्या सरकारने कमीत कमी फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. कारण आमच्या देशाचे जे कायदे आहेत ते अत्यंत लूज आहे. कठोर कायदे होत नाही तोपर्यंत या नराधमांची अशीच चालना होत राहील. म्हणून मला असं वाटते पालकमंत्री अजूनही समोर आलेले नाही आणि पालकमंत्र्यांनी समोर येऊन स्वतः या घटनेमध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे आणि याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे. आमच्या देशाचे कायदे अत्यंत कठोर व्हायला पाहिजे, तेव्हाच ह्या अशा नराधमांची हिंमत होणार नाही. आणि एक चिमुकली 12 वर्षाची चिमुकली, तिला काय कळतं यातलं? अशा प्रकारचे जर गुन्हे आमच्या देशामध्ये होत राहिले तर आम्ही कुणाला न्याय मागायचा? कारण भारत देशाच्या अनेक म्हणजे BJPचं जे सरकार आहे त्यामध्ये अनेक आमदार खासदारांच्या वर अशा प्रकारच्या अनेक केसेस लागलेल्या आहे. ॲप्स्टीन फाईलमध्ये हरदीप पुरी सारख्यांची नावं गुंतलेले आहे. मग आम्ही जर प्रशासनात बसलेले, सरकारमध्ये बसलेले लोकच जर असे असतील तर आम्ही न्याय कुणाला मागायचा? हा प्रश्न आज आमच्या महिलांसमोर उभा आहे. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.